ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पुण्यामध्ये जाणार आहोत। पुण्यामध्ये महाविकास आघाडीकडून शक्ती प्रदर्शन सुरू आहे। कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार ठरल्यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शन इथे सुरू करण्यात आलेलं आहे। धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर काँग्रेसकडून हे मोठे शक्ती प्रदर्शन। कसबा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि नाना पटोले यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली होती। त्यानंतर आता हे शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। याआधी पुण्यातील दगडूशेठ मंदिरात जाऊन महाविकास आघाडीकडून आरती करण्यात आली आणि आता जोरदार शक्ती प्रदर्शन इथे सुरू करण्यात आलेलं आहे। पुणे जिल्ह्यातील कसबा मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र लढतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून हे शक्ती प्रदर्शन सुरू आहे। पुण्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। राजेंद्र धंगेकर यांनी हे शक्ती प्रदर्शन सुरू केलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, रवी धंगेकर हे काँग्रेसच्या वतीनं फॉर्म भरायला निघालेले आहेत गणेश कला क्रीडा मंचाकडे। पदयात्रेने हे सगळे लोक, सगळे कार्यकर्ते जे आहेत ते हजारोंच्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याचे सगळे शीर्षस्थ नेते जे आहेत काँग्रेसमधले ते उपस्थित आहेत। नाना पटोले प्रदेशाध्यक्ष आहेत, अशोक चव्हाण आहेत माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे सुद्धा सोबत आहेत, माजी मंत्री बाळासाहेब कदम आहेत, विश्वजित कदम आणि अनेक नेते जे आहेत काँग्रेसचे ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि आता ही निवडणूक होणार हे जवळपास अटळ झालेलं आहे। याचं कारण बिनविरोध निवडणूक होईल अशी चर्चा सुरू असताना काँग्रेसनं मात्र भूमिका घेतली की कुटुंबियातल्या कोणालाही उमेदवारी न दिल्यामुळे आता काँग्रेस अर्ज भरणार आहे आणि महाविकास आघाडी एकत्रित ही निवडणूक लढते। काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते जे आहेत अंकुश काकडे ते सुद्धा आले आणि त्यांनी उमेदवारांना मावळी पगडी जी आहे ती घातलेली होती। काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते सुद्धा सोबत आहेत आणि या पदयात्रेमध्ये सहभागी झालेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी झालेत पदयात्रेमध्ये आणि त्यामुळेच ही निवडणूक जी आहे ती मोठी रंगतदार होईल। भाजपच्या वतीने हेमंत रासने हे यापूर्वीच निवडणूक कचेरीमध्ये पोहोचलेले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि आता त्यानंतर काँग्रेसही मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाली। बरं वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर महाविकास आघाडीकडून हे जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि आता ते अर्ज भरण्यासाठी जात आहेत आणि त्याआधीच काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून हे खरं तर मोठं शक्ती प्रदर्शन। वळूयात पुढच्या बातमीकडे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच